सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून अभिनेता मंदार जाधव खऱ्या अर्थाने घराघरात पोचला. पण त्याची पहिली मराठी मालिका कोणती हे तुम्हाला माहितीये का? श्री गुरुदेव दत्त या मालिकेतून त्याने मराठी मालिका विश्वात पदार्पण केलं होतं. याआधी मंदारने हिंदी मालिकांमध्ये काम केलंय. अलादीन या हिंदी मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याला अनेक उत्तम मालिका मिळू लागल्या. हिंदी मालिका करत असताना मराठी मालिकांकडे मंदार कसा वळला हे त्याने सर्व काही या चॅनलशी बोलताना सांगितलं. शिवाय श्री गुरुदेव दत्त या मालिकेच्या ऑडिशनचा किस्साही त्याने शेअर केलाय. मंदार म्हणाला, स्क्रीनवर दत्तांची भूमिका साकारणं ही मोठी जबाबदारी आणि आव्हान होतं. पण जे तुमच्या नशिबात लिहिलेलं असतं ते तुम्हाला कसंही मिळतं याचे हे उत्तम उदाहरण आहे. म्हणजे मी इतकी वर्ष हिंदीत काम करत होतो. नायकाच्या भूमिका केल्या, सहाय्यक भूमिका केल्या, खलनायकही साकारला. मराठीत काम करायचं होतंच, पण चांगल्या ऑफर येत नव्हत्या. दिग्दर्शक संतोष देवधर यांनी माझ्या भावाला मेघनला फोन केला होता आणि म्हणाले, श्री गुरुदेव दत्त ही मालिका करतोय आणि त्यात आम्ही तुझा विचार करतोय. तेव्हा मेघन हिंदी मालिका करत होता, त्यामुळे त्याने माझी शिफारस केली. मी हिंदी मालिका करतोय, पण तुम्ही माझ्या मोठ्या भावाशी मंदारशी बोलू शकता असं मेघननी त्यांना सांगितलं आणि त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला. तेव्हा पौराणिक मालिका आहे हे समजल्यावर मी आधी नाही म्हणून सांगितलं, कारण याआधीही मी पौराणिक मालिका केली होती. पण तरीसुद्धा त्यांनी मला भेटायला बोलावलं. मी भेटायला गेलो तेव्हा तिकडे 100 ते 150 मुलं ऑडिशनसाठी आली होती. मला पौराणिक मालिकेचा एक्सपिरियन्स असल्यामुळे मी ऑडिशन चांगली दिली. मग त्यांनी मला शर्ट काढायला सांगितलं. तेव्हा मी थोडा संकोचित झालो, पण मी शर्ट काढला. त्यांना माझी शरीरयष्टी बघायची होती. त्या भूमिकेसाठी माझी फिजिक योग्य आहे का हे बघायचं होतं. तेव्हा त्यांनी मला अजून थोडी बॉडी बनव असं सांगितलं. त्यांनी मला फोन करून माझं सिलेक्शन झाल्याचं सांगितलं आणि फिटनेसवर काम करायला सुरुवात कर असंही म्हटलं. अशा प्रकारे मंदारला त्याची पहिली मराठी मालिका मिळाली होती. श्री गुरुदेव दत्त या मालिकेनंतर सुख म्हणजे नक्की काय असतं, कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेतून त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. तुम्हाला मंदारची आत्तापर्यंतची आवडलेली भूमिका कोणती हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी मालिका विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.